अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आपलं प्रश्नोपनिषद चालू आहे आणि त्यामधला पहिला प्रश्न संपला आणि द्वितीय प्रश्न पण आपण सुरू केला आणि द्वितीय प्रश्नावरचे 7 मंत्र आपण घेतले। त्याची थोडक्यात पुनरावृत्ती घेऊन प्रश्न नेमके काय आहेत आणि कोणी विचारलेले आहेत तर त्याचा आपण थोडासा उल्लेख करून आपण पुढे जाऊ की पिपलाद ऋषी हा विदर्भीय देशामधला भार्गव ऋषींनी पिपलाद ऋषींना विचारलं होतं की एकूण किती देवता या प्रजेस धारण करतात आणि त्यामधील त्यांना प्रकाशित करत असतात ह्या देहास, आणि त्यानंतर हे सांगा की सर्वश्रेष्ठ असा कोण आहे। म्हणजे त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नामध्ये ह्या प्रजेला म्हणजे प्रजेस, प्राण्यास, ह्या ब्रह्मांडास आणि ह्या देहास, देह सुद्धा त्यातच येतो, तर या शरीरास धारण करणाऱ्या एकूण किती देवता आहेत आणि त्या देवतापैकी कोण कोण ह्या देहास प्रकाशित करत असतात आणि सर्वात श्रेष्ठ असं कोण आहे, असा हा प्रश्न मुळातून आपण घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये पिपलाद ऋषींनी उत्तर देताना सांगितलं की ह्याच्यामध्ये ज्या देवता आहेत त्या आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, वाणी म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार इतक्या प्रकारच्या त्या देवता आहेत। आणि ह्या देवतांनी या शरीराचा आश्रय घेतला, शरीराला धारण केलं आणि या शरीराचे सगळे व्यवहार करण्यामध्ये या सर्व देवता या तिथे कार्यरत आहेत। तेव्हा या देवतांचं नाव सांगून पुढे हा जो विषय आहे तो पुढे घेताना असं तिसऱ्या प्रश्नामध्ये असं म्हटलंय की त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असा कोण आहे असा जो प्रश्न होता त्याचं उत्तर देताना सांगितलं की सर्वात श्रेष्ठ हा प्राण आहे। तुम्ही लोक मोहामध्ये पडू नका, कारण मीच ह्या प्राण म्हणतो स्वतः बाकी सगळ्या देवतांना की तुम्ही मोहात पडू नका की ह्याच्यामध्ये मीच सर्वश्रेष्ठ असा आहे आणि मीच या शरीराला धारण करून सर्व प्रकारचे क्रिया ज्या तुमच्या माध्यमातून म्हणजे हे जे दशेंद्रिय आहेत आणि पंचमहाभूत आहेत आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हा जीवभाव, हा सगळा जो काही आहे त्या सर्वांना चालवणारा हा मीच आहे। त्यामुळे मीच विविध विभागामध्ये मला विभक्त करतो आणि ह्या सर्वांना मी चालवतो असं प्राणांनी या सर्व देवतांना सांगितलं। पण त्या देवतांना पहिल्यांदा हे ऐकल्याबरोबर याच्यावर काही फारसा विश्वास बसला नाही आणि विश्वास न बसल्यामुळे प्राणतत्वानी आपलं महत्त्व पटवण्याकरता तो शरीराच्या बाहेर जेव्हा निघायला सुरुवात झाली त्यावेळेस सर्व देवदेवता अतिशय व्याकुळ झाल्या आणि त्याही या शरीराच्या बाहेर या प्राणाबरोबरच निघण्यास प्रारंभ करू लागला। इथे उदाहरण असं दिलं की ज्याप्रमाणे या मधमाशाच्या मोहळाला मुख्य जो 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 राणी हे बी असतो, म्हणजे ह्या ज्या माशा असतात ह्या माशामध्ये मुख्य माशी जशी बाहेर आली की सगळे मोहळावरच्या बाकीच्याही माशा उठतात आणि त्याही त्याच्यावर जातात, त्याप्रमाणेच हा प्राण जसा तो शरीराच्या बाहेर निघायला सुरुवात झाला तसा बाकीचे सर्व पंचमहाभूत, दशेंद्रिय, मनबुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे बाहेर निघायला लागले आणि सगळ्यांनी अगदी मान्य केलं की प्राण हे सर्वश्रेष्ठ आहे असं मान्य करून त्यांनी त्यांची स्तुती करायला सुरुवात केली। अशा प्रकारची ही प्राण हाच सर्वश्रेष्ठ आहे असं हे तिथे मानलं आणि मग प्राण हाच परब्रह्म परमेश्वराचं स्वरूप आहे असं शेवटी हे तिथे त्यांच्या स्तुतीमध्ये म्हणायला सुरुवात केली। आणि त्या स्तुतीमध्ये सर्व जे पंचज्ञानेंद्रिय हे सर्व देवदेवता ज्या आहेत त्या प्राणाला म्हणायला लागल्या की हा प्राण हाच इंद्रिय, हाच इंद्र आहे, हाच वायू आहे, प्राणरूप देव आहे, हा पृथ्वी तसेच रई आहे, तो सत आणि असत ह्या दोन्ही ठिकाणी आहे, तोच अमृत तत्व आहे। अशा प्रकारची स्तुती ही बाकी सर्व देवदेवता या प्राणाची स्तुती करायला लागले। त्यानंतर पुढे त्याचा एक
हे दिलेलं आहे. म्हणजे एक उदाहरण दिलं आहे असं की रथाच्या चक्राच्या केंद्रबिंदूवर असलेले आरीप्रमाणे ऋग्वेदाची संपूर्ण ऋचा, यजुर्वेदामधील सर्व मंत्र, सामवेदातील सर्व मंत्र आणि यज्ञ करणारे ब्राह्मण, क्षत्रिय, सर्व अधिकारी वर्ग हे सर्वच्या सर्व हे त्या प्राणामध्ये प्रतिष्ठित आहेत. असं हे प्राणाचं महत्व आहे असं पुढच्या या 6व्या मंत्रात सांगितलं. आणि अशा प्रकारे या प्राणाचं महत्व सांगून त्याची शेवटी स्तुती करताना असं म्हटलं की हे प्राणा, तूच प्रजापती आहेस, तूच गर्भामध्ये विचरण करतोस. निश्चितच सर्व जीव तुलाच आपली भेट समर्पण करत असतात आणि तूच प्राण, अपान इत्यादी जे पंचप्राण आहेत त्याच्यामध्ये तूच सर्वत्र स्थित होत राहतोस. अशा प्रकारचं त्या ठिकाणी मागच्या आपण आधीच्या रविवारी जे 7वा मंत्र पाहिला त्यात हे आपण पाहिलं की या प्राणाचं हे सर्व देवता त्या ठिकाणी स्तुती करतात आणि त्याला सर्व माता पित्याच्या संतानाच्या रूपात सुद्धा हा संतानाला जन्म देण्यासाठी हा प्राणच त्या ठिकाणी महत्वाचा आहे हे आपल्याला दिसतं. तेव्हा सर्व जीव तुलाच भेट समर्पण करत असतात आणि तूच अपानादी सर्व प्राणासही शरीरात स्थित असतोस असं हे वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे आपण मागच्या आधीच्या रविवारपर्यंत आपण पाहिलं. आता त्याच्या पुढचा भाग आपण पाहूया. देवा नामसी वन्दितमहा पितॄणाम प्रथम स्वधा ऋषीणाम चरितम सत्यम अथर्व अंगिरा समसी. देवानाम वन्नितमहा पितॄणाम प्रथमा स्वधा आणि अथर्वा अंगिरसाम ऋषीणाम चरितम सत्यम असी. तेव्हा हे प्राण, तू देवताकरिता उत्तम असा अग्नी आहेस, पितरांसाठी तू पहिली स्वधा आहेस, अथर्व अंगिरस आदी ऋषींच्या द्वारा आचरित असलेलं जे सत्य आहेस ते तूच आहेस. अशा प्रकारचं त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की हे प्राण, तू देवताकरिता हवी पोचणारा उत्तम अग्नी आहेस आणि पितरांसाठी जी पहिली स्वधा, म्हणजे पितरांना जेव्हा हवन करतो तेव्हा आपण स्वधा म्हणतो आणि देवतांकरता आपण हवन करतो तेव्हा स्वाहा असं म्हणतो. म्हणून पितरांसाठी पहिली स्वधा जी आहे ती तू प्राणच आहेस. त्याच्यानंतर अथर्व, अंगिरस आदी सर्व ऋषी जे आहेत ते तुझ्याद्वारेच आचरित असलेला अनुभवात येणारा सत्याचा ते नेहमी आराधना करतात. ते सत्य सुद्धा हे तूच आहेस. म्हणून या ठिकाणी प्राणाला परमेश्वराशी एकरूप केलंय. परमेश्वराचाच आविष्कार म्हणजे प्राण आहे आणि म्हणून इतकं त्याला उच्च असं स्थान त्याला दिलेलं आहे. तेव्हा पुढच्या मंत्रामध्ये असं म्हणतात की इंद्रस्त्वम प्राण तेजसा रुद्रोसी परिरक्षिता त्वम अंतरिक्षे चरसी सूर्यस्फम ज्योतिषाम पती. तेव्हा त्याचा अन्वय असा आहे की प्राणत्वम तेजसा इंद्रहा रुद्रहा परिरक्षिता असे त्वम अंतरिक्षे चरसी त्वम ज्योतिषाम पती सूर्य. हे प्राण, तू तेजाने संपन्न आहेस. इंद्र, रुद्र आणि रक्षण करणारा असा तू आहेस आणि तूच अंतरिक्षामध्ये विचरण करणारा जो आहेस तो सूर्य तूच आहेस आणि तू समस्त ज्योतिर्गणाचा स्वामी असणारा सूर्य हा तूच आहेस. तेव्हा त्याचा आशय असा आहे की हे प्राण, तू सर्व प्रकारच्या तेजयुक्त शक्तीने संपन्न असलेला इंद्र आहेस. तूच प्रलय कालातील सर्वांचा संहार करणारा रुद्र आहेस आणि तूच सर्वांचे यथायोग्यपणे रक्षण करणारा असा आहेस. तूच अंतरिक्षामध्ये म्हणजे पृथ्वी आणि स्वर्गाच्या मधोमध विचरण करणारा जो वायू आहेस तो तूच आहेस. तसेच तूच अग्नी, चंद्र, तारे इत्यादी समस्त ज्योतिर्गणांचा स्वामी सूर्य देखील तूच आहेस. तेव्हा हा प्राण म्हणजेच परमात्मा आहे आणि तो परमात्माच जो आहे तो विविध या आविष्कारामध्ये या संबंध ब्रह्मांडात आपल्याला दिसतो. त्याचंच हे वर्णन आहे. तेव्हा हे वर्णन पाहताना
तो प्राण म्हणजेच परमात्म्याचं उपादान कारण, म्हणजे ज्याच्यामध्ये ओतप्रोत परमात्मा भरलेला आहे, असा तो परमात्माच प्राण आहे. आणि त्या प्राणाला आपण अनुभवात घेऊ शकतो. प्रत्यक्ष पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळे अनुभवात येणारे अपरा प्रकृती आहे. त्या अपरा प्रकृतीचं अस्तित्व आणि त्याची क्रिया ही या प्राणामुळेच होते, असे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढचा मंत्र असा आहे, यदा त्वम अभिवर्षस्य थेमाः प्राणते प्रजाः आनंदरूपास्तिष्ठन्ति कामायान्नं भविष्यतीति. याचा अन्वय असा आहे की प्राण यदा त्वम अभिवर्षसि अथ ते इमाः प्रजाः कामाय अन्नं भविष्यति इति आनंदरूपाः तिष्ठन्ति. याचा शब्दशः अर्थ जो आहे तो, हे प्राण, जेव्हा तू यथायोग्य वर्षा करत असतोस त्यावेळेस तुझी ही संपूर्ण प्रजा यथेष्ट अन्न उत्पन्न होणारी असून ती आनंदमय होऊन जाते, असा हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. आणि आशय असा आहे की हे प्राणा, जेव्हा तू मेघरूप होऊन पृथ्वीलोकावर सर्व दिशेने वर्षा करत असतोस तेव्हाच तुझी ही संपूर्ण प्रजा या आम्हा लोकांच्या जीवन निर्वाहासाठी यथेष्ट अशा अन्न उत्पन्न करत असते, अशी आशा करत आनंदामध्ये मग्न होऊन जाते. ही प्रजा, ते हे सर्वच कारण हे तूच आहेस, तेव्हा ही वर्षा ही तुझ्यामुळेच होते. आणि त्याच वेळेस ही संपूर्ण प्रजा सुद्धा यथेष्ट असं अन्न उत्पन्न करून आनंदमय होऊन जाते. पुढचा 11वा आपण मंत्र पाहूया. व्रात्यस्त्वं प्राणैकर्षरता विश्वस्य सत्पतिः वयम आद्यस्य दातारः पितात्वं मातरिश्वन्नः. अन्वय असा आहे, प्राण त्वमव्रात्य एकर्षिः वयम आदस्य दातारः आत्ता विश्वस्य सत्पतिः मातरिश्व त्वं पिता. हे प्राणा, तू संस्काररहित होऊन देखील एकमात्र सर्वश्रेष्ठ ऋषी आहेस. तुला आम्ही लोक तुझ्यासाठी भोजनास सर्व हे अन्न देणारे आहोत आणि तू भोगता म्हणजे तू खाणार आहेस. समस्त जगात तूच सर्वात श्रेष्ठ असा स्वामी आहेस. आणि हे आकाशात विचरण करणारा वायुदेव देखील तूच असून तूच आमचा पिता आहेस. हे प्राण, तू संस्काररहित होऊन देखील एकमात्र सर्वश्रेष्ठ ऋषी आहेस. तात्पर्य असे आहे की तू स्वभावतःच अत्यंत शुद्ध आहेस आणि त्यामुळे तुला संस्काराद्वारा पुन्हा वेगळे शुद्ध करण्याची आवश्यकताच नाही. तेव्हा तूच सर्वांस पवित्र करणारा आणि एकमात्र सर्वश्रेष्ठ ऋषी आहेस. आम्ही लोक सर्व इंद्रिय आणि मन आधी तुझ्यासाठीच नाना प्रकारची भोजन सामुग्री अर्पण करणारे आहोत आणि तू त्यांना खाणार आहेस. तू समस्त विश्वाचा उत्तम स्वामी आहेस. हे आकाशात विहार करणारा समष्टी वायू स्वरूप प्राण हा तू आमचा पिता आहेस. कारण की तुमच्यापासूनच ही सर्व प्रजा निर्माण झालेली आहे. असे ह्या प्राणाचं वर्णन ह्या 11व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. नंतर हा 12वा मंत्र आपण पाहूया. याते तनुर्वाची प्रतिष्ठिता या श्रोत्रे याच चक्षुषी याच मनसी संतता शिवाम ताम कुरु मोत्क्रमीहि. अन्वय असा आहे, याते तनुहु वाची प्रतिष्ठिताच या श्रोत्रे या चक्षुषीच या मनसी संतता ताम शिवाम कुरुमा उत्क्रमीहि. अर्थ शब्दशः असा आहे की हे प्राणा, जे तुझे स्वरूप वाणीमध्ये स्थित आहे आणि जे श्रोत्रामध्ये, जे चक्षुमध्ये, जे मनामध्ये व्याप्त आहे त्यास कल्याणमय बनवा आणि तूच तुझे हे असे वर उत्क्रमण करू नकोस. तू आमच्या शरीरात टिकून राहा, असं ह्या ठिकाणी प्रार्थना केली आहे. त्याचा आशय असा आहे की हे प्राणा, जे तुझे स्वरूप वाणी, श्रोत्र, चक्षु आणि समस्त इंद्रियामध्ये तसंच मन, बुद्धी, चित्त ह्यांनी व्याप्त झालेला आहे, त्या सर्वासच तू
कल्याणमय बनव, सर्वांचंच तू संरक्षण कर. अर्थात तुझ्यामध्ये जे आम्हास सावधान करण्याबद्दल आवेश आला आहे त्या शांत करावे आणि तू कधीही या शरीराच्या बाहेर जाऊ नकोस, हीच आमची प्रार्थना आहे. अशा प्रकारे या सर्व देवता आता त्या प्राणाला अत्यंत श्रेष्ठ मानून त्या ठिकाणी त्याला प्रार्थना करतात की आता तू मात्र या शरीरामध्ये टिकून राहा, सर्वांना तू बळ दे, सर्व इंद्रियांना बळ दे आणि या ठिकाणी तुझ्यामुळेच हे जीवन मंगलमय आणि आनंदमय होऊ दे, असा याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर पुढे 13व्या मंत्रामध्ये म्हटलंय की प्राणस्येदम वशे सर्वम त्रिदेवे यत प्रतिष्ठितम मातेव पुत्रान रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाश्च विधेहि न इति. अन्वय असा की इदम यत त्रिदिवे प्रतिष्ठितम सर्वं प्राणस्य वशे मात्रा पुत्रान इव रक्षस्व च नः श्रीहि च प्रज्ञा विधेहि इति. अर्थात त्याचा अर्थ असा आहे की हे प्रत्यक्ष दिसणारे जगत आणि जे काही स्वर्गलोकामध्ये स्थित आहे ते सर्वच्या सर्व प्राण्यांच्याच अधीन आहे. ज्याप्रमाणे माता आपल्या पुत्राचे रक्षण करत असते त्याच प्रकारे तू आमचे रक्षण करावे, तसेच आम्हास दिव्य कांती आणि बुद्धी प्रदान करावी, अशा प्रकारे हे प्रार्थना करून हा दुसरा प्रश्न इथे संपलेला आहे. त्याचा आशय असा आहे की प्रत्यक्ष दृश्यमान असणाऱ्या या लोकात जे काही पदार्थ दिसतात आणि जे काही स्वर्गलोकात स्थित होत असतात ते सर्वच्या सर्व प्राणाच्याच अधीन आहे, असा विचार करून हे सर्व इंद्रिय आदी सर्व जे देवगण आहेत ते अंततः प्राणास प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात की हे प्राण, ज्या प्रकारे माता आपल्या पुत्रांचे रक्षण करत असते त्याच प्रकारे तू आमचे रक्षण कर आणि तू आम्हा लोकात श्री अर्थात कार्य करण्याची शक्ती व प्रज्ञा म्हणजे ज्ञान प्रदान करावे. अशा प्रकारे ह्या प्रकरणामध्ये भार्गव ऋषीद्वारे विचारलेल्या 3 प्रश्नाद्वारे उत्तर देत असताना महर्षी पिप्पलादाने ही गोष्ट समजावली की समस्त प्राण्यांच्या शरीरात अवकाश देऊन बाहेर व अंतस्थात धारण करणारे जे आकाश तत्व आहे, त्याचबरोबर ह्या शरीराच्या अवयवाची पूर्ती करणारे वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे 4 तत्व आहेत. तसेच 10 इंद्रिय व अंतःकरण यांना संवेदना व प्रकाश देऊन त्यांना क्रियाशील बनवणारा हा जो प्राण आहे, त्यामुळेच हा प्राण हा सर्वात श्रेष्ठ आहे. तेव्हा प्राणच वास्तविकतेने पाहता या शरीरास धारण करणारा आहे आणि प्राणाशिवाय अन्य कोणासही शरीरास धारण करण्याची शक्ती नसते. अन्य सर्व इंद्रिये यांच्यामध्ये या प्राणाची शक्ती त्यामध्ये भरलेली असते. या प्राणाची शक्ती प्राप्त करूनच तो सूक्ष्मदेह देखील त्या स्थूल शरीरास धारण करतो. अशा प्रकारे ही प्राणाच्या श्रेष्ठतेचे वर्णन हे विविध उपनिषदात सुद्धा आलेलं आहे. त्यामध्ये छांदोग्य उपनिषदाच्या 5व्या अध्यायाच्या प्रारंभी आणि बृहदारण्यक उपनिषदाच्या 6व्या अध्यायाच्या आरंभी आलेले आहे. तेव्हा ह्या प्रकरणामध्ये प्राणाच्या स्थितीचा प्रसंग आहे असा सांगून हा द्वितीय प्रश्न इथे संपवलेला आहे. तेव्हा हा जो द्वितीय प्रश्न आहे, हा द्वितीय प्रश्न हा संपूर्णपणे हा प्राणतत्वावर आहे. कारण प्रश्नही प्राणतत्वाचाच आहे, पण प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला आहे आणि उत्तरामध्ये प्राणतत्व आलंय. प्रश्न विचारलाय काय की बा ह्या सर्व शरीराला, या ब्रह्मांडाला कोण धारण करतं, कोणत्या देवता धारण करतात आणि ह्या सर्व देवतेमध्ये ह्या शरीराला किंवा ह्या ब्रह्मांडाला कोण प्रकाशित करतो, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. तेव्हा याच्यामधला जो तिसरा प्रश्नाचा जो भाग आहे त्याचं उत्तर देत असताना या ठिकाणी ह्या प्राणतत्वाला सर्वश्रेष्ठ आहे असं जाहीर करण्यात आलं. कारण आधी
बाकीच्या देवता ते मान्य करायला तयार नव्हत्या, परंतु प्राणाने ज्यावेळेस हे सिद्ध करण्याकरिता त्या शरीराला सोडून जेव्हा तो बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाकी सर्वच देवदेवता हे हे त्या प्राणाशिवाय आपण राहू शकत नाही, म्हणून ते त्यांच्याच बरोबर पुढे बाहेर जात गेले आणि प्राणाला त्यांनी प्रार्थना केली की तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. म्हणजे इथे प्राणाचं श्रेष्ठत्व या प्रसंगातून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग हा प्राण कसा आहे, तर तो परब्रह्म परमेश्वराचाच तो आविष्कार आहे आणि म्हणूनच तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे. सर्व परमेश्वराचे लक्षण त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि तो सर्वांना धारण करणार आहे, सर्वांचं रक्षण करणार आहे आणि सर्वांना चेतना देणार आहे. अशा प्रकारे या प्राणाचं वर्णन या ठिकाणी संबंध व्यष्टी आणि समष्टी म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये आणि व्यक्तीमध्ये सुद्धा हा प्राण अंतर्बाह्य कसा आहे याचं हे इथे वर्णन केलेलं आहे आणि ह्या प्राणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून ह्या प्राणाला आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. प्राणाचं नेमकं अस्तित्व कसं आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपल्याला असं लक्षात येईल की प्राण जो आहे हा स्थूल रूपामध्ये आपल्या श्वासोश्वासामध्ये हा प्राण आहे. म्हणजे हा प्राण जो आहे हा श्वास आणि उश्वास आणि त्या श्वासाच्या अस्तित्वामुळे देहाचं अस्तित्व आहे हे आपल्याला नित्य अनुभवामध्ये असलेली ही गोष्ट आहे. सूक्ष्म स्थितीमध्ये प्राणाचा विचार केला तर हा प्राण हा कसा आहे, तर तो प्राण अपान व्यान उदान समान अशा 5 प्रकारचा आहे. तो आपण पुढच्या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत की 5 प्रकारचा हा प्राण, हा मुख्य प्राण जो आहे तोच सच्चिदानंद तत्व असून तोच परब्रह्म परमेश्वराचा हा दिव्य आविष्कार ह्या आपल्या अनुभवामध्ये येणारा आपल्या स्थूल शरीरामध्ये, आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये, आपल्या या संबंध अनुभवामध्ये स्थूल आणि सूक्ष्माशिवाय या व्यष्टी आणि समष्टी जे आपल्या या जीवाबरोबर सुद्धा तो प्राण आहे आणि तो संबंध ब्रह्मांडामध्ये सुद्धा तो प्राण आहे आणि म्हणून त्या प्राणामुळेच सर्व क्रिया घडतात, प्राणामुळेच ज्ञान प्राप्त होतं, प्राणामुळेच बुद्धी तल्लख राहते, प्राणामुळेच मन संवेदनशील राहतं, प्राणामुळेच आपलं शरीर जे आहे हे कार्यरत असतं. असं या प्राणतत्वाचा आपल्याला निश्चितपणे त्याचा निष्कर्ष काढता येतो. अशा रीतीने हा दुसरा प्रश्न संपलेला आहे. आता हा तृतीय प्रश्न जो आहे, हा तृतीय प्रश्न असा आहे की अथ हैनम कौसल्यश्चा आश्वलायनः प्रपच्च भगवन् कुत एव प्राणो जायते कथमाया तत् अस्मिन् शरीर आत्मानं वा प्रविभाज्य कथम प्रतिष्ठते केनोत्क्रमते कथम बाह्यम भिदते कथम अध्यात्म इति. अन्वय असा आहे की अथ एनम कौसल्यः आश्वलायनः प्रपच्छ भगवन् एषः प्राणः कुतः कुतः जायते अस्मिन् शरीरे कथम आयति वा आत्मानां प्रविभज्य कथम प्रतिष्ठते केन उत्क्रमते कथम बाह्यम अभिदत्ते कथम अध्यात्मम इति. हा प्रश्न हा अश्वलायन ऋषीने पिप्पलाद ऋषींना विचारलेला आहे आणि ह्या प्रश्नाच्या निमित्ताने आता त्या प्राणतत्वाचं आपल्याला आणखीन जास्त विस्ताराने अशा प्रकारचं त्याचं ज्ञान प्राप्त होईल. तेव्हा याचा या मंत्राचा या अन्वयाचा जो अर्थ आहे तो असा आहे की ह्यानंतर ह्या प्रसिद्ध अशा ह्या महात्मा पिप्पलाद ऋषीला विचारलेला आहे. कोणी विचारलंय तर कोसल देशीय अश्वलायन, कोसल देशाचा असलेला हा ऋषी अश्वलायन ऋषी यांनी हा प्रश्न विचारला आहे. प्रश्न काय विचारलाय हे समजणं महत्वाचं. प्रश्न असा आहे की भगवान हा प्राण कोणापासून उत्पन्न होत आहे आणि हा या शरीरात हा प्राण कसा प्रवेश करत असतो आणि आपणास म्हणजे प्राण स्वतःच विभाजित करून कोणत्या कोणत्या प्रकाराने तो स्थित होत असतो, त्यानंतर कोणत्या ढंगाने त्याचं उत्क्रमण होत असतं, शरीराच्या बाहेर निघून जात असतो आणि कशा प्रकारे जगतास यथायोग्यपणे तो धारण करत असतो, कशा प्रकारे मन आणि इंद्रिय इत्यादी
सूक्ष्म शरीरामध्ये, त्याशिवाय जगतास तो कसा धारण करत असतो, असा हा प्रश्न आहे. तेव्हा या मंत्रामध्ये अश्वलायन मुनींनी महर्षी पिप्पलादांना हा जो प्रश्न विचारला त्याचे एकूण 6 भाग येत आहेत. त्यामुळे याच्यामध्ये 6 प्रश्न विचारलेत. प्रत्येक प्रकारचा काय प्रश्न आहे ते परत एकदा आपण बघू. की पहिला प्रश्न असा आहे की ज्या प्राणाची महिमा तुम्ही तुमच्या विवेचनात वर्णन केलेली आहे, म्हणजे आतापर्यंत आपण जे पाहिलं प्राणाचं वर्णन, त्यात ते हे सगळे बाकी सगळे जे 6 ऋषी जे आहेत बसून ऐकत होते आणि पिप्पलाद ऋषींना त्यांना पुढचा प्रश्न विचारण्याकरता ही सगळं ज्ञान हे त्यांना उपयुक्त ठरलं. आणि म्हणून या ठिकाणी अश्वलायन ऋषी जे आहेत ते पिप्पलाद ऋषींना म्हणत होते की मी आतापर्यंत हे सगळं ऐकलं आणि मला याच्यातून काही प्रश्न निर्माण झाले. ते मी प्रश्न तुम्हाला विचारतो की ज्या प्राणाची महिमा तुम्ही तुमच्या विवेचनात वर्णन केलेली आहे, तो प्राण हा कशापासून उत्पन्न होतो, हा पहिला प्रश्न आहे. प्राणाची उत्पत्ती कशापासून होते. नंबर 2, तो जो प्राण आहे तो या मनुष्याच्या शरीरामध्ये कसा प्रवेश करतो. नंबर 3, आपणास विभाजित म्हणजे प्राण स्वतःच विभाजित करून ह्या प्राण जो आहे तो या शरीरामध्ये कशा कशा प्रकारे स्थित झालेला आहे. आणि चौथा प्रश्न असा आहे की एका शरीरात सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जात असताना तो प्राण पहिल्या शरीरापासून कशा प्रकारे बाहेर निघून जात असतो. आणि 5वा प्रश्न असा आहे की या बाह्य पंचमहाभूतात्मक जगतास तो कशा प्रकारे हा प्राण धारण करतो. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की मन आणि इंद्रिय इत्यादी आध्यात्मिक आंतरिक जगतास तो प्राण कशा प्रकारे धारण करत असतो. येथे प्राणाच्या विषयामध्ये त्याच प्रश्नात विचारल्या गेले आहे की ज्याचे पूर्वीच्या उत्तरात हे आलेलं नाही. म्हणजे पूर्वी जे फार अतिशय लक्षपूर्वक यांनी ऐकलेलं आहे आणि आता कोणत्या कोणत्या गोष्टी त्यात आल्या नाहीत याचं त्यांनी पूर्णपणे निरीक्षण केलं. आणि मग जे आलेलं नाही त्या संदर्भातच हे प्रश्न विचारले. आणि जे प्रश्न हे अशा प्रकारचे विचारलेत की ह्या प्राणाची माहिती आपल्याला अधिकाधिक पूर्णपणे कशी प्राप्त होईल, हा दृष्टिकोन समोर ठेवून हा जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रकारे हा मंत्र आहे. त्यानंतर या तृतीय प्रश्नाचा हा दुसरा मंत्र असा आहे की तस्मै स होवाचती प्रश्नान पृच्छसी ब्रह्मिष्ठोस्थिती तस्मात् तेहम ब्रवीमि. तस्मै सह अन्वय असा आहे की तस्मै सह ह उवाच अतिप्रश्नान पृच्छसी ब्रह्मिष्ठः इति तस्मात् अहम ब्रवीमि. त्या अश्वलायन ऋषीच त्या प्रसिद्ध महर्षी पिप्पलादाने सांगितले की तू मोठे कठीण प्रश्न विचारत आहेस, परंतु तू वेदास यथायोग्यपणे जाणणाराही आहेस, तेव्हा तुझ्या विचारणामध्ये हे कुठल्याही प्रकारची माझी परीक्षा तू पाहत नाहीयेस, तर तू खऱ्या अर्थाने तुझ्यामध्ये ती जिज्ञासा निर्माण झाली आहे असं माझ्या लक्षात आल्यामुळे मी तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देत आहे. म्हणजे हा विद्वान आहे निश्चितच, पण ह्याच्या विचारण्यामध्ये ही नम्रता आहे, शिष्यत्व पत्करून विचारतोय आणि ह्याच्या प्रश्नामध्ये जिज्ञासा आहे. केवळ तर्क किंवा इतरांचं ज्ञान पाहण्याकरता हा प्रश्न विचारलेला नाही हे पिप्पलादाने ओळखलं. आणि त्यामुळे पिप्पलाद म्हणतो की मी तुला या सर्व प्रश्नाचे उत्तर देईल. तेव्हा ह्या मंत्रामध्ये महर्षी पिप्पलादाने अश्वलायन मुनीस त्यांच्या ह्या प्रश्नास प्रश्न हे अतिशय कठीण आहेत असं सांगितलं की हे प्रश्न साधे नाहीत. कारण ह्या प्रश्नाचं उत्तर जर मिळालं तर सर्व ज्ञान प्राप्त होईल आणि ते ज्ञान तू कुठे ना कुठेतरी या सगळ्या वेदाच्या अध्ययनामध्ये तू प्राप्त केलेलं आहेस. तरी पण तुझ्यामध्ये ही अतिशय स्पष्ट निर्माण झालेली ही जिज्ञासा आहे आणि ती पाहून त्याची बुद्धिमत्ता आणि तर्कशीलतेची प्रशंसा केली आणि त्याचबरोबर त्याचा भावही दाखवला की तू ज्या पद्धतीने हे प्रश्न मला विचारत आहेस त्यास पाहून तर मला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर दिलेच नाही पाहिजे, परंतु मी असे जाणत आहे की तू तर्कबुद्धीने हा प्रश्न विचारत नाहीस, कारण तू श्रद्धाळू आहेस, वेदांत निष्णात आहेस. त्यामुळे तू विचारलेल्या प्रश्नामध्ये नम्रता आहे, जिज्ञासा आहे आणि म्हणून मी तुझ्या या
प्रश्नाचे उत्तर देतो. अशा प्रकारचे ह्या दुसऱ्या मंत्रामध्ये पिप्पलाद ऋषी जे आहेत हे अश्वलायन ऋषींना आश्वासन देतात. पुढे तिसऱ्या मंत्रामध्ये ते म्हणतात की आत्मन एष प्राणो जायते तथैवा पुरुषे छायै तस्मिन्ने तत दातम दाततम मनोकृतना यात्मस्मि च शरीरे एषः प्राणः आत्मनः जायते यथा एषा छाया पुरुषे तथा एतस्मिन् आततम अस्मिन् शरीरे मनोकृतेन आयाति. आता हा प्राण कसा निर्माण होतो याच्यावर विवेचन करायला आता पिप्पलाद ऋषीने सांगितलंय. तेव्हा या तिसऱ्या मंत्रामध्ये चा जो शब्दशः अर्थ असा आहे की हा जो प्राण आहे तो परमात्म्यापासून उत्पन्न होत असतो आणि ज्या प्रकारे ही सावली पुरुषाच्या अस्तित्वाने उत्पन्न होत असते त्याच प्रकारे हा प्राण जो आहे तो त्या परमात्म्याचाच आश्रित आहे आणि या शरीरामध्ये मनाच्या केलेल्या संकल्पाने तो प्राण प्रवेश करत असतो. तो कुठून निर्माण होतो तर तो परमात्म्यापासूनच निर्माण होतो आणि तो शरीरात कसा प्रवेश करतो तर त्या मनाने संकल्प केल्यामुळे तो त्या शरीरात प्रवेश करतो असं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. तेव्हा या उत्तराचा आशय असा आहे की ह्या महर्षी पिप्पलादाने क्रमाने अश्वलायन ऋषीस पहिल्या 2 प्रश्नाची उत्तर दिले आहे आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते असं आहे की ज्या विषयाचे प्रकरण या प्रकरणावर चिंतन चालू आहे तो सर्वश्रेष्ठ असा जो प्राण आहे तो प्राण त्या परमात्म्यापासूनच उत्पन्न झाला आहे. तो परब्रह्म परमात्माच त्याचे उपादान कारण आहे. म्हणजे प्राण हा परमेश्वरानेच बनलेला आहे. उपादान कारण म्हणजे आपण कशाला म्हणतो की ज्याप्रमाणे घटामध्ये मातीपासून घट बनतो तर माती त्याचं उपादान कारण आहे. मातीपासून बनतो, मातीच त्यात ओतप्रोत आहे तर त्याला उपादान कारण म्हणतात. तसं हा जो प्राण आहे तो परब्रह्म परमेश्वरापासूनच बनलेला आहे आणि त्या प्राणामध्ये ओतप्रोत केवळ परब्रह्म परमात्माच आहे. असं ह्या कारणाने तो परब्रह्म परमात्माच ह्याचं उपादान कारण आहे आणि तोच ह्या प्राणाची रचना करणारा आहे आणि त्यामुळे या प्राणाची स्थिती त्या सर्वात्म्या महेश्वराच्याच अधीन असून त्याच्याच आश्रित आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याची छाया त्याच्या अधीन राहत असते. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की हे मनाद्वारे केलेल्या संकल्पा या मनाद्वारे केलेल्या जे संकल्प आहेत त्या संकल्पानेच तो प्राण ह्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. त्याचा आशय असा आहे की मृत्यूसमयी जीवाच्या मनामध्ये त्याच्या कर्मानुसार जसा काही संकल्प होत असतो त्याप्रमाणे त्याला शरीर मिळत असतं. परंतु हे शरीर मिळण्याकरता त्या शरीरामध्ये प्रवेश करण्याकरता कोण कारणीभूत आहे तर तो प्राण आहे. म्हणजे तो प्राण त्या जीवास घेऊन जातो आणि दुसऱ्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश होतो आणि त्या कारणानेच प्राणाचा शरीरामध्ये जो प्रवेश होत असतो तो केवळ मनाच्या संकल्पामुळे होत असतो असं या ठिकाणी सांगितलंय. म्हणून प्राण आणि जीव हे दोन्ही एकमेकाच्या अतिशय बरोबर असतात. जीवाच्या मध्ये कर्माचा प्रभाव आहे. जीवामध्ये पूर्व कर्म परिणाम असतो आणि जीवाच्या मध्येच हे मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे मनाच्या संकल्पना या जीवाच्याच संकल्पना असतात. जी काही संकल्प केलेला आहे ती सर्व संकल्प जो आहे तो जीवाचा संकल्प आहे आणि त्या जीवाने केलेल्या संकल्पाचा प्रभाव जो आहे तो प्राणावर होतो आणि प्राण त्या जीवाला घेऊन जातो दुसऱ्या शरीरामध्ये. म्हणून मृत्यूच्या वेळेस जीव त्या देहाला सोडून जात असतो त्यावेळेस त्या जीवामध्ये अशा प्रकारचे जी काही विचार येतात जो संकल्प येतो तो संकल्प असा असतो की मला आता याच्या पुढचा मला जीवन काय मिळावं, माझी इच्छा काय, माझी ही अमुक इच्छा पूर्ण होण्याकरता मला सुयोग्य असा देह मिळाला पाहिजे अशी जी शेवटची इच्छा असते ती इच्छा म्हणजेच त्या जीवाच्या निमित्ताने मनामध्ये होणारा संकल्प आहे आणि तो संकल्प घेऊन तो जीव जो आहे तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. हे कसं शक्य आहे तर त्या प्राणामुळे शक्य आहे. म्हणून तो प्राणच त्या जीवाला घेऊन जात असतो
आणि तो दुसऱ्या शरीराला धारण करत असतो. म्हणून जीवाचा संकल्प म्हणजेच मनाचा संकल्प हा एका देहातून ह्या दुसऱ्या देहामध्ये हा प्रवेश करणाऱ्या ज्या जीवाचा विषय जो आहे तो ह्या केवळ प्राणामुळेच होतो. म्हणून प्राण जो आहे तोच मनाच्या किंवा जीवाच्या संकल्पाने एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करण्याकरता प्रमुख कारणीभूत आहे, असं त्याच्या तिसऱ्या प्रश्नाचं ते उत्तर इथे दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे हा चौथा मंत्र असा आहे की अश्वलायनच्या या चौथ्या प्रश्नाचं उत्तर विस्तारपूर्वक इथं आता आरंभ केलं जात आहे. आणि त्या ठिकाणी यथा सम्राडे वधिकृतान्वी नियुक्ते एतान ग्रामान अधिष्ठिती स्वेत्येव प्राण इतरान प्राणान पृथक पृथग्गेव सन्निधत्ते तथा सम्राट एव एतान ग्रामान अधितिष्ठस्व इति अधिकृतान विनियुक्ते एवं एव एषः प्राणः इतरान प्राणान पृथक पृथक एव सन्निधत्ते. त्याचा आता मी थोडक्यात शब्दशः अर्थ सांगतो आणि ते थांबतो की ज्याप्रमाणे चक्रवर्ती राजा जो असतो तो स्वतः विविध गावामध्ये आपल्या आपल्या या प्रतिनिधींना सुभेदारांना त्या ठिकाणी घेऊन जातो, तिथे राहायला सांगतो. या गावात तुम्ही राहा अशा प्रकारे आपल्या अधिकाऱ्यास त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त केलेलं असतं. त्याचप्रमाणे हा जो मुख्य प्राण आहे तो आपल्याच मध्ये स्वतःलाच विभागून तो प्राण अपान व्यान उदान समान असे जे काही 5 प्राण आहेत त्यांना शरीरामध्ये विविध भागामध्ये नियुक्त करतो आणि त्यांना जबाबदारी देतो. असं ह्या प्राणाचं कार्य आहे. तेव्हा हे कार्य कसं चालतं पुढे हे आपण आता पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.